नमस्कार, नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण नवरात्र विशेष झटपट 10 मिनिटात तयार होणारा असा उपवासाचा उपमा म्हणजेच भगरीचा उपमा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. भगर म्हणजे वरीचे तांदूळ जे खास करून उपवासाच्याच दिवशी खाल्ले जातात. एरवी त्याचा उपयोग केला जात नाही. अशा प्रकारे जर भगरीचा उपमा तुम्ही बनवला तर तुम्ही कधीही केव्हाही उपवास असो वा नसो बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. भगरीमध्ये पौष्टिक गुणधर्म असतात जे शरीराला थकवा येऊ देत नाही. म्हणून मी आज अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुम्हाला शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. उपवासाचा उपमा बनवण्यासाठी प्रथम आपण पाणी गरम करून घेऊया. त्यासाठी आधीच मी गॅसवर एक पातेली गरम करत ठेवली आहे. पातेले गरम करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये 2 वाट्या पाणी घालूया. ज्या वाटीने आपण भगर घेतली आहे त्याच वाटीने इथे पाणी घ्यायचे आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपण पाणी व्यवस्थितपणे गरम करून घेऊया. तोवर आपण भगर भाजून घेऊया. त्यासाठी आधीच मी इथे गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. कढई गरम करून घेतल्यावर त्यात 2 ते 3 चमचे तेल घालूया. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे घालूया. शेंगदाणेही तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आता गॅसची फ्लेम मीडियम करून आपण शेंगदाणे अगदी खरपूस क्रंची होईस्तोवर भाजून घेऊया. शेंगदाणे भाजून घेत असताना अशा प्रकारे सतत ढवळून एकसारखे भाजून घ्यायचे आहे. म्हणजे ते आतपर्यंत भाजले जातात आणि एकसारखे भाजले जातात. साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता शेंगदाणे अगदी व्यवस्थितपणे खरपूस मी भाजून घेतले आहे. लगेचच ते आपण एका वाटीत काढून घेऊया आणि बाजूला ठेवूया. त्यानंतर त्याच तेलात आपण 1 चमचा जिरे घालूया आणि त्याबरोबरच 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली घालूया. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. त्यानंतर सर्व जिन्नस तडतडून घेतल्यावर लगेचच 1 वाटी भगर घालूया. भगर अशा प्रकारे तेलात व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहे. म्हणजे जो आपण उपमा बनवणार आहोत तो अगदी मऊसर तर होतोच, शिवाय दाणेदारही होतो. म्हणून अशा प्रकारे एकसारखी भगर भाजून घ्यायची आहे. भगरीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. त्यामुळे जरा जरी भगर खाल्ली पोट भरलेले राहते. म्हणून खास करून उपवासाच्या दिवशी भगर खाल्ली जाते. त्यामुळे शरीराला शक्तीही मिळते. शिवाय यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते जे पचनाच्या तक्रारी कमी करण्यास मदत करतात. यामध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्स असतो. त्यामुळे रक्तातील साखर ही नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच भगर ग्लुटन फ्री असल्यामुळे पचायलाही हलकी आहे. शिवाय यामध्ये जास्त प्रमाणात आयर्न असते जे हिमोग्लोबिन वाढवण्याचे काम करते. म्हणून भगरीचा उपवासच काय केव्हाही कधीही तुम्ही उपयोग करू शकता. आता साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर भगर थोडीशी भाजून घेतल्यावर त्यामध्ये 2 ते 3 कढीपत्त्याची पाने घालूया आणि पुन्हा भगर साधारणतः 2 ते 3 मिनिटे अशा प्रकारे सतत ढवळून एकसारखी भाजून घेऊया. म्हणजे जो आपण उपमा बनवणार आहोत तो अगदी दाणेदार तर होतोच, शिवाय चविष्टही होतो. एक एक दाणा त्याचा मोकळा होतो. अशा प्रकारे भगर भाजून घ्यायची आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता भगर अगदी एकसारखी भाजली गेली आहे. पाहू शकता भगरीला थोडासा बदामीसर रंग आला आहे. आता त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा भगर अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. मीठ एकसारखे पूर्णपणे भगरीला लागले पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारे ढवळून व्यवस्थितपणे घ्यायचे आहे. त्यानंतर सर्व जिन्नस एकजीव करून घेतल्यावर आता त्यामध्ये गरम पाणी घालूया. आता गरम पाणी आपण भगरीत घालत असताना अशा प्रकारे एका हाताने झाकण भांड्यावर ठेवायचे आहे आणि थोडे थोडे पाणी घालून अगदी व्यवस्थितपणे भगर एकजीव करून घ्यायचे आहे. म्हणजे त्यातील एक एक दाणा मोकळा होतो. अशा प्रकारे भगरीमध्ये पाणी घातल्यावर लगेचच चमच्याने एकजीव करून घेऊया. आता जरी हे मिश्रण पातळ दिसत असले तरी भगर पाणी शोषून घेते. हे प्रमाण अगदी योग्य आहे. सर्व जिन्नस एकजीव करून घेतल्यावर त्यामध्ये
चमचाभर लिंबाचा रस घालूया. त्यानंतर तळून घेतलेले जे शेंगदाणे आहेत त्यातील थोडेसे शेंगदाणे आपण आता घालूया आणि बाकीचे आपण नंतर गार्निशिंगसाठी वापरणार आहोत. आता पुन्हा चमच्याने सर्व जिन्नस व्यवस्थित अशा प्रकारे एकजीव करून घेऊया. आता कढईवर झाकण ठेवून गॅस मंद करून आपण हा उपमा साधारणतः 4 ते 5 मिनिटे व्यवस्थितपणे शिजवून घेणार आहोत. त्यानंतर भांड्यावरील झाकण काढून 1 चमचा साखर घालूया. त्यामुळे उपम्याची चव अगदी व्यवस्थितपणे बॅलन्स होते, कारण आपण इथे लिंबाचा रस वापरला आहे. आता पुन्हा अगदी व्यवस्थितपणे उपमा एकजीव करून घेऊया. अजून हे मिश्रण खूपच पातळसर आहे. अशा प्रकारे सतत ढवळून अगदी त्यातील पाणी पूर्णपणे आटवून घ्यायचे आहे. आता पुन्हा कढईवर झाकण ठेवूया आणि त्यातील पाणी पूर्णपणे आटवून घेऊया. साधारणतः 1 ते 2 मिनिटानंतर कढईवरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता भगरीने पूर्णपणे पाणी शोषले आहे. अशा प्रकारे अगदी एकसारखी ढवळून भगर घ्यायची आहे. गॅस मंदच आहे. अशा प्रकारे व्यवस्थितपणे ढवळून घेतल्यावर पाहू शकता अगदी परफेक्ट असा भगरीचा उपमा तयार झाला आहे आणि त्यातील पाणी पूर्णपणे आटले आहे. अगदी मऊसूत असा दाणेदार भगरीचा उपमा तयार झाला आहे. आता लगेचच गॅस बंद करूया. आपण गरमागरम असा भगरीचा उपमा म्हणजेच उपवासाचा उपमा सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाला अगदी झटपट आणि शक्तिवर्धक असा उपवासाचा उपमा. हा उपमा तुम्ही उपवासच काय कधीही केव्हाही बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. इतका पौष्टिकतेने परिपूर्ण असा आहे. हा उपमा थोडा जरी खाल्ला तरी शरीराला शक्तीही मिळते आणि ऊर्जाही मिळते. तुम्ही अशाच प्रकारे उपमा बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपले मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या आणि पौष्टिकतेने परिपूर्ण अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.